चॉकलेट फॉन्ड्यू बनवायची वेळ आलेली आहे आणि त्याचं साहित्य पटकन लिहून घ्या म्हणजे पटापट बनवता येईल. साहित्य: साखर, चॉकलेट पावडर, क्रीम, थोडं दूध, व्हॅनिला एसेन्स आणि दालचिनी. ओके, आपण डेझर्ट बनवतोय चॉकलेट फॉन्ड्यू. आणि आता ते पॉट जे घेतलं होतं सिरेमिकचं चांगल्या क्वालिटीचं पॉट ते आलेलं आहे. आणि कसं कसं काय? क्रीम पहिली, त्याचं मला क्वांटिटी पण सांगा मग काय मेजर. 150 ग्रॅम्स क्रीम. त्याच्यात मिल्क. ओके, मिल्क किती? 75 ग्रॅम्स. अच्छा, म्हणजे साधारणतः क्रीमच्या हाफ मिल्क. आणि मिल्क त्याच्यामुळे टाकतो की क्रीमीने एकदम घट्ट होणार आणि ते कुक होत राहतं. तर मिल्क टाकलं तर थोडी त्याची कन्सिस्टन्सी. ओके, शुगर ती साधारण पाऊण वाटी. हो, मला थोडी चॉकलेट कडवी आवडते मला तर. आणि त्याच्यानंतर चॉकलेट पावडर. आणि हे तू सर्व जेव्हा करणार तेव्हा हे जे डिप आहे चॉकलेट डिप ते कशा बरोबर खाता येतं आपल्याला? केक्स, कुकीज आणि आता जे सीझन आहे स्ट्रॉबेरीजचे तर डेफिनेटली हे चांगलं आपण एकजीव करून घेऊया. लगेचच ते रेडी होतं ना? एकदम लागेल ना थोडं अजून? ओके, हे एकजीव करून घेऊया आपण घालून. आता ह्याच्यात व्हॅनिला एसेन्स आणि दालचिनी पावडर. हो, व्हॅनिला एसेन्स ते जपूनच घालायला लागतील ना? हो. किती? तेवढं पाव 1 टीस्पून टाकू शकतो. लागेल. आणि दालचिनी पावडर किती? अर्धी. त्याचा मस्त वाटतं तसा फ्लेवर, स्मेल पण आणि टेस्ट पण खूपच छान लागतं त्याचं. ओके, सो दिस इज रेडी नाउ. दिस इज रेडी टू. तर पटकन साहित्य लिहून घ्या. चॉकलेट फॉन्ड्यू बनवण्यासाठी लागणारं साहित्य: पाऊण वाटी साखर, चॉकलेट पावडर, कोको पावडर, 150 ग्राम क्रीम, 75 ml दूध, व्हॅनिला इसेन्स आणि दालचिनी. कृती: फॉन्ड्यू पॉट मध्ये 150 ग्राम क्रीम घेऊन त्यामध्ये 75 ml दूध आणि पाऊण वाटी साखर घालून मिश्रण एकजीव करावं. त्यामध्ये चॉकलेट पावडर, कोको पावडर, व्हॅनिला इसेन्स आणि अर्धा चमचा जायफळ पावडर घालून मिश्रण मंद आचेवर शिजवून चॉकलेट फॉन्ड्यू तयार करावं. स्ट्रॉबेरीज आणि फळांचे तुकडे या चॉकलेट फॉन्ड्यू मध्ये घोळवून सर्व्ह करावेत.